नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आज आपण भारताच्या विविधतेची भूमी या संदर्भाने भारतात आढळणारे नैसर्गिक विविधता, हवामान, त्याचबरोबर धार्मिक, सांस्कृतिक विविधता या संदर्भाने अभ्यास करणार आहोत. मागच्या तासिकेला आपण भारताचे स्थान विस्तार, त्याचबरोबर भारताचे लांबी रुंदी, क्षेत्रफळ आणि भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये या संदर्भानं मागच्या तासिकेला आपण अभ्यास केला होता. त्याचा उर्वरित भाग म्हणजेच भारताची विविधतेची भूमी. भारताचा भौगोलिक विस्तार मोठा असल्यामुळे आणि भारताचे एकूणच क्षेत्रफळ आणि भौगोलिक वैशिष्ट्ये ही आशिया खंडाला उपयुक्त असल्यामुळे साहजिकच या देशात प्राकृतिकदृष्ट्या विविधता तर आहेच, परंतु त्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्याही संपन्नता लाभलेली असल्यामुळे भारताला विविधतेची भूमी असं म्हटलं जाते. संपूर्ण आशिया खंडातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आढळत असलेली भौगोलिक वैशिष्ट्ये, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वैशिष्ट्ये ही एकट्या भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळावर आढळत असल्यामुळे भारताला संपूर्ण विश्वाचे, आशिया खंडाचे एक प्रतिनिधित्व म्हणून गणला जातो. काही वेळा भारताचे वर्णन जगाचे संक्षिप्त रूप अशाही स्वरूपानं केलं जाते, ते या विविधतेत एकता असल्यामुळे. मग नैसर्गिक घटकांमध्ये असलेली विविधता या दृष्टीने भारतासारखा खंडप्राय देश आर्थिकदृष्ट्या खूप विविधता आहे. या विविधता असल्यामुळे भारताला एकूण 3.287 लाख हेक्टर क्षेत्रफळापैकी 10.8% क्षेत्र अतिउंच सकल पर्वताने व्यापलेलं आहे. त्याबरोबरच 18.6% डोंगराळ असून या भागाची उंची समुद्रसपाटीपासून 2000 मीटरपेक्षा अधिक आहे आणि 27% क्षेत्र जे आहे हे पठारी प्रदेशाने व्यापले असल्यामुळे या भागाची उंची 300 मीटरपेक्षा अधिक असल्याचे दिसते. राहिलेला उर्वरित 49% क्षेत्र सपाट आणि मैदानी आहे. जागतिक स्तरावर या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते. जगातील एकूण क्षेत्राचा जवळपास 12% पर्वतीय भाग, 14% डोंगराळ भाग, 33% पठारी आणि 41% मैदानी प्रदेश आहे. जगात सर्वात उंच आणि विस्तृत हिमालय पर्वत हे भारताच्या उत्तर सीमेवर, दक्षिण भारतात जगातील सर्वात प्राचीन उंच सकल दख्खनचे पठार व्यापलेले आहे. जगात अत्यंत सपाट आणि सुपीक असा मैदानी प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये हिमाच्छादित पर्वत तसेच वाळवंटी भूभागही आढळतात. या संपूर्ण एकंदरीत नैसर्गिक भूवैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केला असता असे आढळते की भूमीच्या स्वरूपात भारतात नैसर्गिक विविधता अत्यंत संपन्न अशा स्वरूपाची दिसून येते. त्यानंतर दुसरं आहे की हवामानात असलेली विविधता. भारतासारखा खंडप्राय देश हा तीनही बाजूने महासागराने व्यापलेला असून भारताच्या उत्तरेकडे उतुंग असा हिमालय पर्वत आढळतो आणि या संपूर्ण भूवैशिष्ट्यांचा परिणाम एकंदरीत भारताच्या हवामानावर होत असून उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण कटिबंधीय आणि ध्रुवीय हवामान हे भारताच्या भूप्रदेशात आढळून येतात. हिमालयात 4000 मीटरपेक्षा अधिक उंचीचा भाग हा वर्षभर बर्फाच्छादित असतो. त्याचबरोबर 2000 ते 4000 मीटर उंचीच्या भागात हवामान हे नेहमी समशीतोष्ण प्रकारचे असते. मात्र दक्षिण भारतामध्ये, केरळ आणि ईशान्य भारतात हवामान विषुववृत्तीय आर्द्र प्रकारचे आढळते. तर थरच्या वाळवंटात ओसाड, निम ओसाड प्रकारचा हवामान असून जगातील इतर प्रदेशात आढळणारे हवामानाची विविधता मात्र भारताच्या भूभागावर आपल्याला आढळून येतो. पर्जन्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सर्वाधिक विविधता ही भारताच्या रूपाने प्राप्त झालेली आहे.
ईशान्य भारतामध्ये चेरापुंजी या ठिकाणी जवळपास 1080 सेंटीमीटर एवढा जगातील सगळ्यात जास्त पावसाचा प्रदेश आढळतो. तर थरच्या वाळवंटामध्ये वार्षिक पर्जन्यमान फक्त 12.5 सेंटीमीटर असते. तापमानात सुद्धा विविधता असून मोठी आहे. काश्मीरमध्ये धासरा येथे किमान तापमान -45°C हे भारतात सगळ्यात कमी तापमानाचे क्षेत्र आहे. तर राजस्थानमध्ये गंगापूर या ठिकाणी उन्हाळ्यात तापमान 51°C पर्यंत वाढत असते. म्हणजेच भूमीच्या स्वरूपात तर विविधता आहेच आहे. हवामान, तापमान आणि पर्जन्याच्या रूपाने सुद्धा भारताचे हवामान हे वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधतापूर्ण आहे. त्याचबरोबर प्राणी आणि वनस्पतींच्या संदर्भामध्ये सुद्धा भारतात विविधता दिसून येत आहे. जगातील बहुतेक सर्व प्रकारचे प्राणी आणि वनस्पती या भारतामध्ये आढळतात. जवळपास 150 गटातील वनस्पती भारतात आढळतात. 17,000 प्रकारची फुलझाडे, 3,000 प्रकारची शेवाळे हे भारतात आढळून येतात. युरोप खंडात भारताच्या दुप्पट क्षेत्रफळाचे असूनही भारताच्या तुलनेत फार कमी वनस्पतीचे प्रमाण युरोप खंडात आढळते. हिमालयातील वनस्पतीत सर्वाधिक विविधता असल्याचे दिसून येते. प्राण्यांच्या स्वरूपाने सुद्धा भारताला विविधता लाभलेली आहे. भारतामध्ये हत्ती, गेंडा, गवा, मिथून, याक, रानटी तसेच गाढव, सांबर, चितर हे शाकाहारी प्राणी आणि वाघ, चिता हे मांसाहारी प्राणीसुद्धा आढळतात. त्याबरोबरच वानर, माकड, मुंगूस, नाग, अजगर इत्यादी प्राणी, बैल, म्हैस, रेडे, उंट, गाढव, शेळ्या, मेंढ्या या पाळीव प्राण्यांसोबतच असंख्य स्वरूपाचे प्राणी भारताच्या वाट्याला, भारताच्या भूप्रदेशावर आढळून येतात. म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांच्या रूपाने सुद्धा भारताला विविधता लाभलेली आहे. त्याबरोबरच शेतीमध्ये घेण्यात आलेली पिके, भारताचं हवामान जर विविध प्रकारचे आहे तर या विविध हवामानात वाढ आणि विकास होणाऱ्या शेतीची पिके सुद्धा विविध प्रकारची आढळून येतात. कारण भारताची प्राकृतिक रचना, भारताचा उतार, भूप्रदेशाचा उतार, जमिनीचे हवामान, जमीन आणि हवामान इत्यादी घटकांचा प्रभाव तेथील पिके आणि शेतांवर होत असतो आणि या पिके आणि शेतांवर तेथील विविधतेचा कमालीचा परिणाम झाल्याचे दिसून येते. भारतात समशीतोष्ण कटिबंधीय भागामध्ये विशेषतः मका, गहू, राय, ओट, बीट ही हिवाळी पिके घेतली जातात. तर तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, रबर, कॉफी, नारळ ही बाजरी, कडधान्य हे उष्णकटिबंधीय पिके सुद्धा घेतात. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये विशेषतः आपण रबर आणि कापड, नारळ, कॉफी, केळी यांचे पिके घेत असतो. अनेक पिकांच्या उत्पादनात भारताने उच्चांक गाठलेला असून तांदूळ उत्पादनात चीनच्या नंतर दुसरा आणि साखर उत्पादनात जगात प्रथम क्रमांक हा भारताचा लागतो. खनिज संपत्तीच्या बाबतीने सुद्धा भारत विविधतापूर्ण देश आहे. भारतात सुमारे 500 प्रकारची खनिजे आढळतात. त्यातील सुमारे 330 खनिजे जी आहेत ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजली जातात. ज्यामध्ये लोह, मॅग्नीज, अभ्रक, क्रोबाईट, बॉक्साईट ही खनिजे मोठ्या प्रमाणात भारतात आढळतात आणि या खनिज संपत्तीच्या आधारावरच भारतातील औद्योगिक कारखाने, औद्योगिक विकास हा मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. याबरोबरच शक्ती साधने जी असतात, या शक्ती साधनांमध्ये दगडी कोळसा, पेट्रोलियम, खनिज पदार्थ हे सुद्धा भारतात बहुतेक ठिकाणी उपलब्ध असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर सामाजिक घटकातील विविधता, यामध्ये भारतात लोकसंख्येत वांशिकदृष्ट्या विविधता आढळून येते. जगात इतरत्र आढळणारी वांशिकता ही प्रकर्षाने भारतात सुद्धा आढळते. भारतात गोऱ्या कातडीचे लोक आहेत, परंतु ते कॅटेशियन आणि बहुसंख्य युरोपियन वंशाचे गोरे नाहीत. तसेच मंगोलाईड वंशाचेही लोक आहेत, परंतु ते सिक्कीम येथे, ईशान्य भारतात सिक्कीम येथे आढळतात. निग्राईड वंशाचे लोकसुद्धा भारतात, दक्षिण भारतामध्ये दिसून येतात. बंगाल आणि ओडिसा या ठिकाणी डिनारिक वंशाचे, तर नार्डिक वंशाचे लोक पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्र, राजस्थान या भागात आढळून येतात. म्हणजेच जगामध्ये इतर संपूर्ण प्रदेशामध्ये आढळणारी वांशिक विविधता भारताच्या भूभागावर आपल्याला आढळून येत आहे. धर्माच्या बाबतीत जगात सर्वाधिक धार्मिक विविधताचा देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. एकूण लोकसंख्येच्या 83% लोक हिंदू धर्माचे असून 13% लोक मुस्लिम, 3% ख्रिश्चन, 2% शीख आणि 0.8% जैन तसेच 0.7% बौद्ध धर्मीय लोक भारतामध्ये आढळतात. म्हणजेच भारत हा
धार्मिक विविधतेच्या बाबतीत सुद्धा संपन्न समजला जातो. उत्तर भारतीय गंगानी मैदानी प्रदेशात आणि दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या भागात एकूण लोकसंख्येच्या 80 ते 90% लोक हिंदू धर्माचे आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर भाषेच्या स्वरूपात सुद्धा भारतामध्ये विविधता दिसून येत आहे. भारताइतकी भाषेतील विविधता मात्र जगात इतरत्र कुठेही आढळत नाही. भारतामध्ये जवळपास 6,500 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. 179 भाषा भारतात व 545 बोलीभाषांचा उल्लेख बहुतेक ठिकाणी केला जातो. परंतु ज्या भाषेत साहित्य उपलब्ध आहे अशा केवळ 15 भाषा भारतात लिहिल्या जातात. भारतातील लोकसंख्या 5 भाषा गटात विभागणी केलेली आहे. यामध्ये आर्य, द्रविडियन, तिबेटी, चिन्नी, खानसी. आधुनिक आर्यन भाषांमध्ये हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, पंजाबी, सिंधी, राजस्थानी, बिहारी, काश्मीरी, ओरिसी, आसामी या भाषांचा समावेश होतो. द्रविडियन भाषेमध्ये तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांचा समावेश होतो. त्याचबरोबर मलबार किनार नेहमी उष्ण दमट आहे. भारतात वनस्पती, प्राणी, खनिजे यात कमालीची विविधता असली तरी काश्मीरमधील काश्मीरी मेंढ्यापासून राजस्थानातील ऊंट, आसाम, दक्षिण भारतातील हत्ती, बंगालमधील वाघापर्यंत विविध प्राण्यांची विविधता दिसतो. पंजाब, हरियाणात गव्हाचे कोठार, पूर्व दक्षिण भारतात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते, तर महाराष्ट्रात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून भारतात विविधता मोठ्या प्रमाणात दिसून येते. विविध जाती, धर्म, संस्कृतीच्या लोकांनी भारतीय भूमी अत्यंत संपन्न अशी केलेली आहे. भारताच्या या विविधतेत एकात्मता आहे. भारतीय एक आहेत. एक राष्ट्र, एक देश म्हणून या देशात एकी आहे. सुख, दुःख, संकट, आक्रमण यांच्या वेळी संपूर्ण जाती धर्माचे लोक कोणताही भेदभाव न ठेवता, धर्म, भाषा, संस्कृतीचा आदर न बाळगता एकात्मतेचे दर्शन घडवतात. हाच खरा भारताचा मान आहे. प्रसिद्ध भूगोल विचारवंत अलेक्झांडर हॅम्बोल्ट यांनी अपेक्षित असलेली विविधतेतील एकता ही खऱ्या अर्थाने भारतात पाहावयास मिळते असे म्हटलं होतं. समान भारतीय संस्कृती हे सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते आणि या सांस्कृतिक बंधनामुळेच भारताची एकता टिकून आहे. सर्व भारतीय एकच आहेत ही एकात्मतेची भावना भारताला राष्ट्राचा दर्जा देण्याची मान्यता देते आणि म्हणूनच भारत हे एक भूमी नसून, प्रदेश नसून राष्ट्राचे आणि संस्कृतीचे नाव आहे जे संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करते असं आपण भारतीय संस्कृती, सभ्यता, भाषा, धार्मिक संस्कृती यांच्या संदर्भानं बोलू शकतो. आणि म्हणूनच संपूर्ण जगामध्ये भारताला विविधतेत एकता असलेले राष्ट्र म्हणून घोषित केलं जातं.